राजकीय वर्तुळातून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसंदर्भातल्या मतदानाच्या टक्केवारीचा अहवाल मागवलाय आणि बूथ निहाय त्यांनी हा अहवाल मागवलेला आहे। मतदानाच्या टक्केवारीचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन यांनी हा अहवाल मागवल्याची माहिती सध्या मिळते। दरम्यान मतदानाची टक्केवारी वाढलेली असताना सुद्धा भाजपची ताकद असलेल्या ठिकाणी कमी मतदान झाल्यानं गिरीश महाजन यांनी ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी जो हा अहवाल मागवलाय त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदारांचं पदाधिकाऱ्यांची आता धडधड चांगलीच वाढली आहे। आगामी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये फटका बसण्याच्या भीतीने भाजप पदाधिकाऱ्यांची आता ही धडधड वाढल्याचं चित्र आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजितजी, काय सांगाल? आपण पाहतोय गिरीश महाजन यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील मतदानाच्या टक्केवारीचा अहवाल मागवला, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, नाशिक आणि दिंडोरी लोकसभेमध्ये महायुतीला अनुकूल अशी परिस्थिती नव्हती, कारण दिंडोरीमध्ये कांद्याचा प्रश्न गंभीर होता, तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या कारभाराविषयी भाजप आमदार भाजप पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केलेली होती। त्यामुळे गिरीश महाजन स्वतः नाशिकमध्ये चळ ठोकून होते आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी स्वतः गिरीश महाजन यांनी संपूर्ण व्यूह रचना जी ती केलेली होती। अगदी 1 to 1 नेत्यांशी भेटीगाठी देखील त्यांनी घेतलेल्या होत्या आणि आता त्याचाच परिणाम म्हणून नाशिकमध्ये जवळपास 61% मतदान झालेलं आहे आणि आता 61% मतदान जरी झालेलं असलं तरी भाजपची ताकद ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त आहे त्या ठिकाणी कमी मतदान झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि त्यामुळेच आता बूथ निहाय टक्केवारी मतदानाची। अभिजितजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आता पदाधिकाऱ्यांची यामुळे धडधड वाढलेली आहे, त्यांच्या कामावर या ठिकाणी भाजपनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं।